नमस्कार. आपण पाहत आहात धाराशिव न्यूज. आत्ता आपण आलेलो आहोत भूमनगरीचे नगराध्यक्ष संयुक्ताई गाडवे आणि गटनेते सूरज गाडवे आपल्यासोबत आहेत. आत्ताच नुकतंच आपण एक लाईव्ह पाहिलं आहे. सर्वसाधारण सभा जी काही नगरपालिकेची होणार आहे 6 तारखेला त्याच्या अनुषंगाने काही नगरसेवकांनी आत्ताच त्या ठिकाणी एक पत्र दिलेलं आहे आणि त्याचा खुलासा व इतर कामाविषयी देखील या ठिकाणी आपण अधिक माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत. तर नेमकं ही जी विषय आहेत आत्ताच आपण पाहिले असेल पत्रकार परिषद, ह्याच्याविषयी नेमकं आपलं काय म्हणणं येत आहे? नमस्कार. आता मला पत्र आलेलं आवकजावकला आले. मला काही माझ्यापर्यंत पत्र आलं नाही, पण मी आता लाईव्ह बघितलं की पत्रकारांची मागणी केलेली आहे की गेल्या 2 ते 3 मीटिंगच्या अगोदर पण त्यांनी पत्रकाराची मागणी केली होती. पण आपलं एकतर सभागृह छोटं आहे. आपल्या इथं त्यांचीच मारामारी झाली आहे की मी पुढे बसू का तू पुढे बसू. गटनेता पुढे बसला तर पॅनल प्रमुख मागं बसतात किंवा आमच्या साईडला काही जण बसतात. हीचीच मारामारी. एक तर आपण आता म्हणजे जागा कमी असल्यामुळं डिपार्टमेंटचे सुद्धा लोक जे आपल्या खातं ज्याच्याकडे त्याला सुद्धा बोलून घेतो, त्या तेवढ्यापुरतं बोलून आपण वापस पाठवतो. पण मला एक सांगायचं आहे, पत्रकाराचा आटास का? कारण आपण जी सभा आहे ती पूर्ण लाईव्ह करतोय. त्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला सगळं भूमी नगरपालिकेच्या सभेमध्ये सभागृहात काय झालं ते सगळं बघता येते जनतेला, आणि ते वेबसाईटवर कोणीही बघू शकतं. आणि आता मला कळलं की ती वेबसाईट बंद आहे असं त्यांनी खोटा आरोप केलेला आहे. तुम्हाला सांगते, आत्ता जी वेबसाईट आहे आपल्याकडं ही धाराशिव महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन पब्लिक युटिलिटी नगर परिषद भूमी ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर आता पण जावा तुम्ही, ह्याला क्लिक करा, पूर्ण ओपन आहे, वेबसाईट बंद नाही. हा त्यांचा पहिला खोटा आरोप त्यांनी आता आमच्यावर केलेला आहे की वेबसाईट बंद आहे. पण वेबसाईट जरी बंद असेल काही पोर्टलच्या निमित्तानं किंवा काही गोष्टीमुळं, पण तुम्ही ते आपल्याकडे मोबाईल फोटो आहेत, फोटोवाले त्यांची ते पूर्ण रेकॉर्डिंग करतायत आपली सभा, त्यांच्याकडून घेऊन तुम्ही अख्ख्या भूममध्ये स्क्रीन लावून दाखवा. त्याचं माझ्याशी दुमत नाही. पण तुम्हाला मी आजही लाईव्हच्या माध्यमातून करते की मी नगराध्यक्ष आहे. मला ज्या गोष्टी योग्य वाटतील त्याच गोष्टीला मी परमिशन देणार आहे. पत्रकार त्यांच्यापेक्षा 75% पत्रकार माझ्या, त्यांचे कमीत कमी 20 ते 22%वरच पत्रकार, 2-3 पत्रकार त्यांच्या. सगळे पत्रकार, सगळे भूमचे पत्रकारांशी मला लपवून ठेवण्याची काही सुद्धा गरज नाही. कारण भूमचा कारभार करताना मला मान्य आहे की मला सगळा कारभार हा पारदर्शक म्हणतात, मी पारदर्शकच करणार आहे. त्यामुळं पत्रकार घेतले काय किंवा वेबसाईटवर पाठवलं काय, ह्या गोष्टी दोन्ही हे. त्यामुळं ह्याही आज मी तुम्हाला स्पष्ट सांगते, माझा नगराध्यक्षाचा अधिकार आहे, मला कुणाला बोलवायचं कुणाचा अधिकार आहे. मी तुमच्या म्हणण्यावर नगरपालिका चालवणार नाही. त्यामुळे आजही मी स्पष्ट सांगते, मी पत्रकार बोलवणार नाही. माझी सभा ही लाईव्ह घेतली मी पहिल्यापासून. ती लाईव्ह सभा तुम्हाला त्या वेबसाईटवर बघायला मिळेल. तुमचं खोटं नाटं मला कंटाळा आलाय की लोकांना काय काय खोटं जातं. तुम्ही आज म्हणतात पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राची सभेला सर्वसाधारण सभा पत्रकाराच्या पुढे आहे किंवा पत्रकार बोलले जातात. अरे अख्ख्या सगळ्या महाराष्ट्राचे टेंडर निघालेत, मग तुम्हाला ती काय कळेल ना की आज भूम शहरामध्ये दुर्गंधी पसरली, आज रोगराई पसरली, स्टंटबाजी करतात, 2-3 ट्रॅक्टर लावलेत, एक अर्धा तास फिरवतात, ती उचलतात, कचरा बाजारात टाकतात किंवा रस्त्याचे निवड. कचरा डेपो कुठे? डेपो तुम्हाला माहिती नाही का? त्या डेपोला नेऊन टाका ना तुम्ही. कचरा इथं तिथं कसा टाकतात, म्हणजे फक्त दिखावा आहे. आज तुम्हाला पत्रकार परिषद एवढ्यासाठीच घ्यायची, फक्त कर्मचाऱ्याला तिथं दाबदडप करायचं. मी नगरसेवक आहे, मी नगरसेवक काय करू शकतो, मी ह्याची हॅरासमेंट करणार, मी त्याची हॅरासमेंट करणार, हे दाखवण्यासाठी बाकी पत्रकार परिषद ह्यांना घेण्याचा उद्देश एक आहे की आम्ही कसं दाब देतो आणि कसं आम्ही ह्यांना वेटीस धरतो. त्यांचा प्रत्येक सभेच्या अगोदर एक स्टंट पाहिजे की पहिल्यांदा काय की टेंडर मुक्त भूम आलं पहिल्या सभेला, दुसऱ्या सभेला काय आलं की ऐतिहासिक निर्णय आला, तिसऱ्या सभेला काय आलं आम्ही एक अंमलबजावणी करणार आहे. काय ऐतिहासिक निर्णय घेतलाय तुम्ही 6 महिन्यात ते तरी सांगा जनतेला. घ्यायला येऊ काय ऐतिहासिक निर्णय घेतलाय तुम्ही, का भूम शहरासाठी असं नवीन केलेलं आहे. टेंडर काढू द्यायचं नाही, कुशल नाही. आज बागेची बघा दुरावस्था काय झालेली आहे. आज 15 वर्षाचं आणि प्रशासकीय काळातले 4 वर्ष असतील, 5 वर्ष असतील, आज सगळं भूम शहरामध्ये व्यवस्थित चाललं होतं. आज या लोकांमुळे सगळंच बंद पडलंय. आज कचऱ्याचे ढीग साफ ही झालेले सगळीकडे भूम शहरामध्ये. आणि काम आज आपल्याकडं सांगा, प्रत्येक कामाची चौकशी यांनी कलेक्टर ऑफिस असेल,
हायकोर्टात असेल, प्रत्येक कामाची चौकशी केली. आज अमृत सारखा चांगला विषय, आज आपल्याला जर अमृत योजना जर नाही चालू केली, 10 वर्षानंतर 5-10 वर्षानंतर भूमशहराला पाणी मिळणार नाही. 10-10 15-15 दिवसाला पाणी येईल. त्याच्यात काय की मीटर बसवणार आहे. मी आज तुम्हाला इलेक्शनमध्ये पण सांगितले आणि आज पण सांगते, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत भूमशहरामध्ये नळाला मीटर बसवू देणार नाही. आणि ज्या दिवशी भूमशहराला मीटर बसेल नळाला, त्या दिवशी मी भूमशहरामध्ये आम्ही दोघंजण राजकारणाचा रामराम ठोकून आम्ही राजकारणातून पाय बाजूला काढून घेऊ. ही माझं तुम्हाला त्यावेळेस बी आश्वासन होतं आणि आज बी तुम्हाला जाहीरपणे सांगते की आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अमृत योजना पूर्ण झालेल्या आहे. कुठं सांगा कुठं मीटर बसवले तर कुठं मीटरप्रमाणे पाणी घेतले, अशी एकतरी नगरपालिका पण त्याचा असला तर ठराव आपला आहे, आपण घ्यायचा आहे. त्यामुळे मी आज पण जाहीरपणे सांगते की मी मीटर बसवणार नाही. हा शासनाचा नियम आहे, शासनाचा नियम आहे की मीटर बसवणार. कारण कुठलाही नियम असतो, कुठलीही शासकीय एखादी योजना आल्या तर त्याला काहीतरी अट असते. मीटर बसवलं जाणार आहे पण मीटरप्रमाणे पाणी घेणार नाही. हा माझा पहिलाच शब्द आहे आणि अजून पण तोच शब्द आहे की आम्ही मीटरप्रमाणे पाणी भूमशहरामध्ये घेणार नाही आणि घेऊ देणार नाही आणि घेणार पण नाही. आणि ज्या दिवशी घेईल त्या दिवशी मी राजकारणातून संन्यास घेईन, ही त्या दिवशी पण बोललेले आणि आज बी बोललेले आहे. आणि एक आहे की आता थोडंफार त्यांना काय ह्या निवडणुकीच्या वेळेस आता झालेल्या इलेक्शनमध्ये थोडेफार मिठाई मिळाली, त्यामुळे ह्यांचं चालू आहे की इथं ट्रॅक्टर फिरव, काय मी आया नगरसेवक काय चालू आहे. पण ही कायमस्वरूपी करा, तुमची पाठ थोपटते, तुमचा सत्कार करते. ह्या गोष्टीसाठी तुम्ही चांगलं कार्य करतात, ह्याच्यात मला वाईट म्हणण्यासारखं नाही किंवा तुमचं मी बदनामी करणार नाही की हे काम तुमचं चांगलं आहे, तुम्ही ही काम करायला पाहिजे. पण कुठलेही निर्णय घेताना, कुठलाही ठराव घेताना एकमेकाची बाजू समजावून घ्यायला पाहिजे, जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायला पाहिजे. पण ह्यांचं असं नाही. आज याद्या आल्या, तुम्हाला सांगते 200-250 कोटीची आज यादी माझ्या पुढे आहे की कामाची यादी पुढे आहे. पण आपल्याजवळ आज रुपयासुद्धा नाही नगरपालिकेमध्ये. तर तुम्ही ही 200-250 कोटीचे कामं फक्त जनतेकडून घेतात तर नगरपालिकेत आणून ठेवतात. पण ह्याच्यासाठी आपल्याकडे निधी आहे का? आज तुम्ही अनेक पक्षाचे लोक तुम्ही एकत्रित आहेत, तुम्ही आपल्या पक्षाकडून आपल्याकडून ह्याच्याकडून का आणा 4-5-50 कोटी आणि कामं करून घ्या. मग सांगा की आम्ही भूमशहरासाठी कामं करतोय की आम्ही भूमशहरासाठी हे करतोय. म्हणजे फक्त ह्यांचा दिखावा चालू आहे, ह्याच्यातून काही निघत नाही. ह्यांच्यातून फक्त दिखावा करणे. काल गेले आला प्रभू तळ्यात आपणच स्वतःनी 2-4 प्युअर ब्लॉक काढले आणि आपणच दाखवतात की हे प्युअर ब्लॉक उचलून दाखवतात की आम्ही काढले. अरे कुठलंही काम निकृष्ट दर्जाचं आहे. अमृत योजना नको आहे. आजचे सिमेंट रस्ते अख्ख्या भूमशहरामध्ये झाले असते 6 महिन्याच्या काळात. तिथं अडवणूक करायची, त्या जाऊन गुत्तेदाराला शिवाय द्यायच्या, कामं बंद करतो, तू कसं करतो. म्हणजे फक्त आणि फक्त दाब दडप आणि दिखावा, ह्याच्या पलीकडे ह्यांचं काहीही काम नाही. त्यामुळं अजूनही सांगते, मी पत्रकार बोलवणार नाही. मला ज्या दिवशी वाटतं खरंच मला पत्रकाराची गरज आहे. आज सांगा तुम्ही मिटिंगसुद्धा ही 4-4, 5-5 तास मिटिंग घेत आहेत. 4-4, 5-5 तास तुम्हाला बसायला पत्रकारांना वेळ आहे का? प्रत्येकाला वेळ आहे का? पण बॉडी कशाला दिली? बॉडी आपल्याला काम करण्यासाठी आणि तिथं ठराव घेण्यासाठी आणि ती ठराव मंजूर करण्यासाठी घेतलेले. पण ह्यांना काही करायचं म्हटलं तर काही फक्त एक काय तर स्टंटबाजी आहे, बाकी काही नाही. त्यामुळे येणारी जी मीटिंग आहे सोमवारची ती खूप महत्त्वाचे विषय आहेत. घनकचरा आहे, कुशलचे टेंडर असतील, बाकी काय विकास कामाचे असतील, खूप चांगलं आहे. कारण आपल्याला घनकचऱ्याचं टेंडर काढल्याशिवाय पर्याय नाही. कारण नाहीतर नाही काढलं तर आतापर्यंत जेवढं आपण भूमशहर 15 ते 20 वर्षामध्ये स्वच्छ ठेवलं होतं तेवढं भूमशहर घाण झालेलं आहे. की जर पूर्ण आपल्या पूर्वस्थितीवर आणायचं असलं तर टेंडर काढायचे. तर हे कसं काढायचं, हे पुढे कसं कामं न्यायचं, भूमशहराचा विकास कसा करायचा, ह्याच्यासाठी तुम्ही नगर परिषद सभागृहामध्ये भांडा. कशासाठी बिनकामी कशासाठी भांडू नका, असं मी सुद्धा तुम्हाला विनंती करते. आता नगरपालिकेला आपण मला खर्च आहे, उत्पन्नाच्या बाजू काय? उत्पन्नाच्या बाजू तर सगळ्या ह्यांनी बंद केलेल्या आहेत. टेंडर कुठले नाहीत. जिमचं टेंडर नाही, सभागृहाचं टेंडर नाही, चौंडेश्वरी नाट्यगृहाचं टेंडर नाही. म्हणजेच सांगा तुम्ही ह्यांनी किती नुकसान आज झालेले ह्यांच्यामुळं. 6 महिन्यामध्ये सरासरी नुकसान किती झालेले. मी येणाऱ्या मीटिंगमध्ये तुम्हाला सगळं सांगेन की ह्याची किती नुकसान आहे, सरासरी नुकसान किती झालेले आहे. आतापर्यंत टेंडर होते भूमनगरपालिकेच्या लको फंडामध्ये, याची भर पडत होती. ह्यांनी ते पण बंद केले. 6 महिन्यापासून कुठलाही रुपयाचा उपलब्ध नगरपालिकेला नाही.
जर समजा ह्या ठिकाणी लाईव्ह करण्यासाठी पत्रकारांना जर नाही बोलवण्यात आलं, तुमच्याकडून जर नाही परवानगी देण्यात आली, तर त्यांनी काळ्या फिती लावून तिथं निषेध म्हणून आम्ही त्या ह्याला बैठकीला बसणार असं देखील त्याच्यामध्ये बोलले गेले. ह्याच्याविषयी काय सांगाल? मला आज ह्यांना पत्रकार बसवून मला वाटतं की ह्यांना घनकचऱ्याचं टेंडरच काढायचं नाही, म्हणून ह्यांची आज नाटकं चालू झाली. ह्यांना फक्त भूमशेर कसं घाण झालेलं हे बघण्याची उत्सुकता आहे असं माझं मत आहे. ह्यांचा विषय इतका चांगला आहे, आज भूमशेराला घनकचऱ्याचं टेंडर काढण्याची आवश्यकता आहे, पण ह्यांचे नाटकं चालू झाले. ह्यांनी काळ्या फिती लावून येऊ द्या, काही करून येऊ द्या, पत्रकारांचा विषय वेगळा आहे. पण मी जर ही मीटिंग जर बहिष्कार घातला किंवा काळ्या फिती घातला तर मी माझ्या ह्याचा जेवढ्या मला अधिकार आहे ती वापरून मला शासनाच्या दरबारात न्याय म्हणून मला घनकचऱ्याचं टेंडर काढावंच लागतं आणि मी भूमशेरासाठी काढणारच. आणि मी जेवढे आश्वासन दिले तेवढे पूर्ण करणार आणि भूमच्या लोकांना मी वेटीच धरणार नाही. भूमने मला माझ्यावर विश्वास टाकून मला आज ह्या पदावर बसवलं, त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. माझं काही झालं तर मला ही टेंडर ह्या येणाऱ्या सोमवारच्या मीटिंगमध्ये काढून घ्यावंच लागणार आहे. सूरज गाडवे देखील आहेत आपल्यासोबत. काय सांगाल नेमकं ह्या सगळ्या परिस्थितीला बघून? नमस्कार. काय माहिती आहे का, सध्या आता त्यांना आता जे चालू आहे समजा त्यांचं जे बोलणं असेल हे असेल, आपण गेल्या वेळेस बी ह्याच्यामध्ये घेतला होता, अजेंडामध्ये विषय होता घनकचऱ्याचा, त्यावेळी बी त्यांनी तीच अडवणूकच झाली त्या मिटिंगला आणि आत्ता बी तेच, आता त्यांना तर तेच करायचं असेल तरी आमचा कॉलम आम्ही पूर्ण करून कलेक्टर साहेबाशी आम्ही मागं बोललो. आत्ता बी आम्ही जाऊन बोलून आम्ही टेंडर काढणारच आहोत. कारण की आता मला सांगा, ही त्यांना गेल्या वेळेस बी मी गेल्या वेळेच्या पत्रकार परिषदेमध्ये बोललो होतो की ही वेळ आता त्यांनी आता ट्रॅक्टर लावले, सगळं काय केलं, तुम्ही चांगलं काम केलं, ठीक आहे, तुम्ही चांगलं काम, म्हणजे तुम्हाला हे करायचं होतं म्हणून तुम्ही टेंडर काढून दिलं नाही का? सुरुवातीला जर काढलं असं तर ही वेळ येत नव्हती. मी त्या वेळेसाठी त्यांना म्हणतो की तुम्ही ही वेळ काय येऊन दिली. आज जी तुम्ही चालू आहे तुमचं की समजा आम्ही ट्रॅक्टर फिरवतो, कचरा गोळा करतो, जी काय करतात तुम्ही चांगलं करतात, ठीक आहे, तुम्हाला वाटतंय तुम्ही 2 दिवस फिरवलं, तिथं DYSP ऑफिस समोर नेऊन टाकलं, बाजारात नेऊन टाकलं, हे काय कचऱ्याचं ही नव्हतं ना. कचरा डेपो कुठं होतं तिथे नेऊन जर टाकलं असतं तर ती आम्हाला बी योग्य वाटलं असतं, जनतेला बी योग्य वाटलं असतं. तुम्ही ही वेळ आणली का नाही? ही वेळ आणली का ह्यासाठी की मार्चमध्ये जर टेंडर निघालं तर एवढा विषय होत नव्हता. आज मला सांगा, तुम्ही स्वतः पत्रकार म्हणून तुम्ही 1 नंबर प्रभागामध्ये जावा, अविनाश नगरच्या पाठीमागच्या बाजूला, आज पाणी तिथे एकदम ही येते. जर कुशल जर टेंडर असतं किंवा अमृत योजनेसारखी जर योजना चालू झाली असती तर त्या लोकांना आज पिण्यासाठी पाणी भेटलं असतं. असे बराचसा माझ्या प्रभागामध्ये एवढा असा प्रॉब्लेम आहे, असं सगळ्याच्याच प्रभागामध्ये प्रॉब्लेम आहे. ह्यांनी आता जाणून बुजून हे करू नये. त्यांना बी तुमच्यामार्फत माझी विनंती राहील की हे गोष्ट न करता आपल्याला कुठंतरी दोघाला एक येऊन जनतेला वेटीस न धरण्यासाठी तुम्ही आणि आम्ही दोघं जण मिळून टेंडर काढू. आता जर टेंडर नाही झालं, नाही करायचं म्हणजे तर का करायचं नाही किंवा कायसाठी करायचं नाही. जी काय समजा तुम्हाला चौकशी करायची, तुम्हाला काय करायचं ती करा, तो विषय बाजूला राहिला. पण आता पुढे चालू जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला टेंडर काढून द्यावं लागेल. कुशलचा असेल, घनकचऱ्याचा असेल, जर भूमी स्वच्छ ठेवायचं असेल. आज तुम्हाला भूमच्या जनतेला माहिती 15 वर्षात कधीच कुणाला ही वेळ आली नाही की आमच्या दारापूरचं हे काढा किंवा आमच्या दारापुरी ही साचलंय आणि गावात जी कचरा तुम्ही बघतात सगळे, तुम्हाला सगळ्याला माहिती. ही वेळ कशासाठी आली ही तर तुम्ही जर त्यांनी त्याचंच उत्तर द्यावं. तुम्ही पहिल्यांदाच ही का वेळ येऊन दिली ही त्यांनी जर उत्तर दिलं तर मी मान्य करतो ह्या गोष्टीचं. बरोबर आहे का? म्हणजे आता कुठला जर विषय त्यांना बी माहिती आहे. आता ही जी आता चालू आहे का नाही त्यांचं आम्ही काळ्या फिती बांधणार आहेत, कुठं काय करणार आहेत, हे त्यांनी जरी बांधल्या तरी आम्हाला जे योग्य वाटतं ते आम्ही करणार आहे. जनतेच्या हितासाठी जे निर्णय असतील ते अध्यक्ष आणि आमची जी बॉडी आहे ती पूर्णपणे घेणार आहे. फोटो आणि व्हिडिओ आता ह्यांचं जे चालू आहे, फोटो व्हिडिओसाठी सगळं चालू आहे. आता आम्ही बी नगरसेवक आहेत, आम्ही बी कामं करतो, पण आत्तापर्यंत मी कधी कुठं फोटो काढणं किंवा हे केलं नाही. माझ्या प्रभागामध्ये बी जावा, माझ्या भागामध्ये जर असेल जी काही गोष्टी करायच्या ते मी केल्यातच ना, की फोटोसाठी व्हिडिओसाठी कधीच केले नाही. आज तुम्हाला मी म्हणतोय म्हणून नाही, तुम्ही अविनाश नगरच्या पाठीमागल्या भागात जर गेलात ना, जर अमृत योजना जर चालू झाली असती तर आज त्या लोकांना पाण्यासाठी तरसायची गरज पडली नसती. आता हे दिवस कसे आहेत म्हणजे त्या लोकांना त्यांची समस्या तुम्ही जाऊन विचारा. असं नाही की कुठली बी भूमची जनता असू द्या, प्रत्येकाला ह्या गोष्टीचा त्रास आहे. त्यांनी त्याचं जरी उत्तर दिलं, तुम्ही आम्ही काय वेळ येऊन दिली, तुम्ही ही वेळ कोणामुळे आली ते बुमलाच माहिती. तुम्ही टेंडर काढून दिलं असं वेळ येत होती का? पाण्याची असेल, कोणाच्या नळाची असेल, लाईटची असेल किंवा घनकचऱ्याची असेल, ही वेळच येत नव्हती ना. तुम्ही जर काढून दिलं तर ही वेळ येत नव्हती. आता तुम्हाला हे फोटोसाठी हे जर तुम्हाला ह्याच्यासाठी जर करायचं असेल तर मग ही म्हणजे तुम्ही ह्यासाठी निवडून आलात असं म्हणावं लागेल आम्हाला. आता टेंडर तुम्ही म्हणता काढू दिलं नाही, त्यांचं असं म्हणणं आलं की मागाशी आम्ही नगराध्यक्षांकडे येतो
टेंडर काढावा, आमचा 15 जणांचा सपोर्ट आहे ह्याच्यासाठी असं आता- त्यांनी तिथं बोललेले नाही नाही आहेत. तरी आता बी आहे टेंडर ना. का निघत नाही? आता ते म्हणणारच ना, आता म्हणणारच ना. पण ही जी गोष्ट आहे ना, ही जर फेब्रुवारीला झाली असती तर ही वेळ आली असती का? हे भूमच्या जनतेला ह्याचं भोगावं लागलं असतं का? मला सांगा. हा जी त्रास चालू झालेला आहे, लाईटचा असेल, पाण्याचा असेल. आज आता पावसाळ्याचे दिवस आहेत, प्रत्येकाच्या काय काय ठिकाणी जे जे भाग आहेत, काय काय ठिकाणी घरात पाणी शिरणार आहे. जर आज जर ही टेंडर समजा निघालं तर टेंडरच्या प्रोसिजरला 1 महिना जातो, म्हणजे त्याचा TS सगळं करण्यासाठी. ह्याचं जर ह्यांना माहितीच नसेल तर काय करा? आज काय म्हणताल? आज तुम्ही म्हणून उपयोग नाही ना. ही वेळ तुम्ही आली ना. तुम्हाला कुठलीही गोष्टीला विरोध हो का, राजकारणामध्ये विरोध करा, आरोप प्रत्यारोप ठीक आहे, पण इतकं बी जनतेला वेटेज धरून करायचं नाही. उलट आमच्यावर आरोप घेणं ही बी योग्य नाही. आज भूम शहर घाण झाले आणि भूम शहरामध्ये ज्यावेळेस ट्रॅक्टर जर फिरतात त्यांचे, जर एखाद्या माणसाने म्हणलं की आमच्याकडे ट्रॅक्टर आला नव्हता, तर ते म्हणतात अगोदर का सांगितलं नव्हतं? अगोदर तुम्ही 15 वर्ष का म्हणतात? त्या सरळ जनता म्हणते की 15 वर्ष आम्हाला फोन करायची गरज लागली नव्हती. मग आत्ता ह्यांचे डोळे उघडलेत की टेंडर काढावंच लागतंय, टेंडर नाही काढल्यानंतर भूमची जनता ह्यांना रस्त्याने चालू देणार नाही. त्यामुळे ह्यांच्या डोक्यात प्रकाश पडला आणि आता आम्हाला टेंडर काढायचं म्हणतात. हीच जर टेंडर मार्चमध्ये निघालं असतं तर आपलं सगळं सुरळीत झालं असतं. अख्ख्या महाराष्ट्रात निघाले, फक्त आपल्यात निघालं. एक सांगा तुम्ही, कामं आम्ही जनतेचे काम करतो. जनता दरबार घेतला, जनता दरबारमध्ये 100 लोकांचे प्रश्न तुमच्याकडे आले. एखादा तरी प्रश्न तुम्ही त्या नागरिकाचा मार्गी लागला का? असा एखादा तर नागरिक आणून उभा करा की ह्याचा मी प्रश्न मार्गी लागला म्हणून. असं नसतं. कारण कुठलीही गोष्ट करताना विचार करते. 2 दिवसासाठी नाही. मी नगराध्यक्ष आहे, मला 2 दिवसासाठी ट्रॅक्टर पुरवून किंवा 2 दिवसासाठी 4-5 लोक लागून जमत नसतं. ही सगळा विचार वर्षाचा करावं लागतं. 5 वर्ष भूम शहर स्वच्छ आपण जोपर्यंत कार्यकाल आपला आहे तोपर्यंत स्वच्छ करावं लागतं. 1 दिवसाचा विचार करून नगरपालिका चालत नाही. 4 दिवस ट्रॅक्टर पुरवलं म्हणून सगळे प्रश्न सॉल्व्ह होत नाही. आणि फक्त ट्रॅक्टरच नाहीत, सगळं नगरपालिकेत काय काय चालतं ह्याचा विचार करावा लागतं. एक तुम्हाला सांगते, आज कौतुकाची गोष्ट, आपल्याकडे जी 26 लोकांची घरकुलाची यादी गेली होती ते सुद्धा मंजूर होऊन आलेली आहे 2 ते 3 दिवसाच्या खाली. म्हणजे काम करताना सगळं बघावं लागतं. घनकचऱ्याचं बघावं लागतं, कुशल बघावं लागतं, बागेचं बघावं लागतं, लाईटचं बघावं लागतं. लाईट 2 दिवस बंद चालू केली, विषय संपला. लोकांना घरं मिळवून देण्याचं काम आपली जबाबदारी, लोकांना नळ कनेक्शन देण्याची जबाबदारी. फक्त आणि फक्त एक विषय घ्यायचा आणि त्याला रंगवायचं आणि त्याची प्रसिद्धी करायची आणि कुठेतरी जायचं, काहीतरी उकरायचं, ठेवायचं. ह्याच्यात नगरपालिका चालत नाही. नगरपालिका चालत मला तर वाटतं की शासनाने काहीतरी ह्याला प्रशिक्षण द्यावं आलेल्या नवीन नगरसेवकांना, आणि कसं काम असतं ही त्या प्रशिक्षणाला दाखवण्याची खूप गरज आहे. एक जनरल प्रश्न आहे. आता अन्न औषध प्रशासनाच्या विभागामार्फत आपण पत्र देखील मला वाटते काय काढायला एक गावातल्या व्यापाऱ्यांसाठी अन्न औषध प्रशासनाचं, त्याच्याविषयी मला वाटतं थोडासा खुलासा जर झाला तर ती एक स्वच्छतेच्या बाबतीने आणि सुरक्षेच्या बाजूने. आता तुम्हाला सांगते, परवा दिवशी आमचे कलेक्टर साहेबांसोबत मीटिंग होती. घनकचऱ्याचे आपण फोन खूप अपील आलेले आहेत, खूप नियम कडक झालेले आहेत. आणि हे आज भेसळयुक्त म्हणजे आज खूप चांगला कार्यक्रम तुकाराम मुंडे साहेबांनी घेतलेला आहे की दुधाची भेसळ असेल, अन्न ह्याच्यातली भेसळ आहे, त्याच्यामुळे बरेच कॅन्सर असते रोग उरलेले आहेत. त्यामुळे भेसळयुक्त होऊ नये अन्नपदार्थ असेल. कोणी प्रत्येक हॉटेलला आणि व्यापाऱ्याला म्हणजे आपण पॉम्पलेट छापून सगळ्यांना दिलेले. आज जनजागृतीची खूप गरज आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात आम्ही प्रत्येक मार्केटमध्ये फिरून जनजागृती करणं हे नगरसेवकाचं, नगराध्यक्षाचं काम आहे. घनकचऱ्याचं पण आता 2 ह्याच्यामध्ये विलिनीकरण होतं आपलं, ओला आणि सुका. तर त्याचे आता 4 वे दिले. म्हणजे की काच असेल, कॅरी बॅग असेल, ओला असेल, सुका असेल, हा सुद्धा वेगवेगळा कचरा करायला पाहिजे. त्या डम्पिंगला नेऊन तिथं कंपोस्ट खत असेल, कॅरी बॅग विकणं असेल, ह्याचे खूप नियम आले आहेत. ह्याची जनजागृती भूम शहरामध्ये लवकरात लवकर होणं ही गरज आहे. ह्याच्या खूप वॉर्निंग स्ट्रिक्ट आलेले आहेत आता नगराध्यक्षाला असतील, COला असतील आणि पुढे नगरसेवकांना आहेत. हे चांगलं काम सगळ्यांनी करून घ्यावं असं माझं मत आहे. आणि आपलं भूम शहर जसं स्वच्छ होतं तसं महागं जसं होतं तसं भूम शहर स्वच्छ व्हावं. आपल्याकडून जे भेसळयुक्त पदार्थ बाहेर जातात ते जाऊ नये, कारण सगळ्यांची लेकरं त्याच्यात खाणारे आहेत. आपला जर पाहुणारावळा जरी मुंबई पुण्याला राहत असलं तर तो पण आपलाच कोणतरी आहे. हा खूप
का उपक्रम चांगला आहे आणि तो उपक्रमाचे तालुक्यात दुधाचं प्रमाण जास्त आहे, आपल्याकडं खवा आहे, दूध आहे, त्यामुळं की ह्या सगळ्या गोष्टीची जनजागृती जेवढी करता येईल तेवढी आम्ही भूम शहरासाठी करण्यास तत्पर आहे. निश्चितच आपण पाहिलं आता की 1-2 दिवसानंतर 2-3 दिवसांनी 6 तारखेला जी सर्वसाधारण सभा होणार आहे, त्या सभेच्या मध्ये नेमकं काय विषय असतील, काही विरोधकाचे असतील, त्यांच्यामार्फत काही त्या ठिकाणी प्रश्न आलेले आहेत, त्याचा खुलासा देखील केलेला आहे. आणि अन्न औषध प्रशासनाबाबतीत सुद्धा त्यांनी जी सुरक्षेच्या बाबतीत देखील नगराध्यक्षांनी या ठिकाणी सांगितलं. सैदापूर